सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला मुलांकडनं एक निराशाजनक बातमी ऐकायला मिळेल. तुमची रखडलेली सगळी कामं पूर्ण होतील. तुमच्या मनामध्ये आनंद राहील. प्रियजनांसोबत तुम्ही आज वेळ घालवाल. तुम्हाला एक महत्त्वाची माहिती मिळेल. व्यवसाय वाढीचा तुम्ही प्रयत्न कराल आणि त्यामध्ये तुम्हाला चांगले यश मिळेल. जीवनसाथीदाराकडनं तुम्हाला सहकार्य मिळेल. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज जे काही काम तुम्ही कराल त्यामध्ये तुम्हाला समाधान मिळेल. सरकारी क्षेत्रामध्ये केलेले प्रयत्न आज यशस्वी होताना दिसत आहेत. मुलांच्या भविष्याची काळजी जर तुम्हाला वाटत असेल तर त्यातून तुमची सुटका होईल. अनावश्यक त्रासाला तुम्हाला सामोरं जावं लागेल, त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्या. नवीन करारामुळे तुमचं स्थान आणि प्रतिष्ठा वाढीस लागेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्रीकृष्णाला खडी साखरेचा आणि लोणी खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची मौल्यवान वस्तू हरवण्याची तुम्हाला भीती वाटेल. शुभ कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळेल. आज तुम्हाला नवीन लोक भेटतील. पालकांची सेवा करण्यामध्ये तुम्ही आज वेळ घालवाल. तुम्हाला मानसिक शांती मिळेल. मुलांच्या शिक्षणामध्ये यश मिळाल्यानं तुमचं मन प्रसन्न राहील. विवाहयोग्य लोकांकडनं तुम्हाला चांगले विवाहाचे प्रस्ताव येतील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की उदरनिर्वाहाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांची आज प्रगती होईल. तुमची प्रतिष्ठा वाढीस लागेल. शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवीन संधी तुमच्या हातामध्ये सापडतील. व्यवसायाच्या संदर्भामध्ये तुम्हाला प्रवास करावा लागेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. सरकारी नोकरीमध्ये तुम्हाला बढती मिळेल. जोडीदाराला तुम्ही आज भेटवस्तू द्याल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या व्यवसायामध्ये उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. मुलांच्या शिक्षणासाठी तुम्हाला धावपळ ही करावी लागेल. तुम्हाला कामाचा थकवा देखील जाणवेल. डोळ्यांची जळजळ होऊ शकते. शत्रू तुमची प्रगती पाहून मात्र चिंताग्रस्त होतील. आज तुम्हाला बोलण्यावरती नम्रपणा ठेवावा लागेल आणि रागावरती नियंत्रण ठेवावं लागेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की नोकरी आणि व्यवसायामध्ये आज तुम्हाला यश मिळेल. मालमत्तेशी संबंधित कोणताही कायदेशीर वाद तुम्ही आज जिंकाल. कुटुंबामध्ये पार्टीचं वातावरण असेल. धार्मिक कार्यक्रमावरती तुम्ही आज पैसे खर्च कराल. व्यवसायासाठी वडिलांच्या सल्ल्याची तुम्हाला आवश्यकता लागेल. व्यवसायामध्ये नवीन कल्पना तुम्हाला सुचतील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे तुमची प्रगती होईल. व्यवसायातील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मोठ्या व्यवहारांची समस्या दूर होईल. लांबचा प्रवास तुम्ही आज पुढे ढकलाल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. हातामध्ये पुरेसा पैसा असल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. भविष्यामध्ये आर्थिक स्थितीबद्दल तुम्ही चिंता करू नका. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना तांदूळ दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही सहभाग घ्याल. मित्रांची तुमची संख्या वाढेल. तुमचे नवीन शत्रू आज निर्माण होतील. तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. शारीरिक समस्या येत असतील तर आज त्रास वाढेल.
डॉक्टरांचा मात्र तुम्ही सल्ला घ्या. मुलांसोबत तुम्ही आज वेळ घालवाल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला जल अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील. उत्पन्न आणि खर्च यामध्ये तुम्ही ताळमेळ ठेवा, अन्यथा तुमची आर्थिक परिस्थिती बिघडेल. व्यवसायामध्ये मात्र नफा होईल. तुमचं वैवाहिक जीवन हे आनंदी राहील. प्रेम जीवनामध्ये ताणतणावाचा सामना तुम्हाला करावा लागेल. जोडीदाराचं ऐकावं लागेल. मालमत्तेशी संबंधित वाद आज मिटतील. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की उदरनिर्वाहाच्या क्षेत्रामध्ये तुम्ही प्रयत्न करत असाल तर तुम्हाला संधी मिळेल. कोणाशीही तुम्ही आज वाद घालू नका. घरी पाहुणे येण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी तुमचे पैसे खर्च होतील. कुटुंबातील सदस्य आज व्यस्त राहतील. तुमची पदोन्नती होऊ शकते. वडिलांची तब्येत मात्र थोडी बिघडू शकते. तुम्हाला सावध राहायला हवं. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची प्रकृती बिघडू शकते. त्यामुळे तुम्हाला स्वतःची काळजी घ्यावी लागेल. प्रतिकूल बातम्या ऐकून तुम्हाला अचानक प्रवासाला जावं लागेल. परंतु तुम्ही आज कोणाशीही वाद घालू नका. तुम्ही तुमच्या बुद्धीने केलेली कृती आज तुमचंच नुकसान करू शकते. व्यवसायामध्ये येणारे अडथळे आज दूर होतील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मुलांच्या भविष्याबाबत तुम्ही आज चिंतेमध्ये राहाल. लग्नासाठी घाई कराल. धार्मिक ठिकाणी तुमचा पैसा खर्च होईल आणि नातेवाईकांशी मात्र तुम्हाला आज सामना करावा लागेल. तुम्ही आज विचारपूर्वक बोला, नाहीतर नात्यामध्ये दुरावा येईल. मौल्यवान वस्तू तुमच्या चोरीला जातील. वैवाहिक जीवनातील अडथळे आज दूर होतील. तुम्ही आज जोडीदारासोबत चर्चा कराल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज एखादी पिवळी वस्तू दान करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.